मित्रांनो, तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर आज देखील तुमच्यासाठी असा झक्कास व्हिडिओ बनवलेला आहे। तर नवीन वर्षाची सर्वात मोठी अपडेट या 1 तारखेला देत आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवीन वर्षाची सर्वात मोठी अपडेट या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे। तर 20 लाख मोफत घरकुल वाटप सुरू झालेलं आहे। यात तुमचा जिल्हा आहे का, तुमचे नाव आहे का, हे आपण सर्व जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं। घरकुलसाठी तुम्हाला काय करायचं आहे, घरकुलच्या अटी काय आहेत, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या व्हिडिओत तुम्हाला मिळत असते महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट। आज दिनांक 1 जानेवारी 2025 आताची मोठी अपडेट येत आहे। लाडकी बहीण योजना, आज बहिणींना 2100 रुपये वाटप होणार आहे। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप सुरू, अशी घोषणा झालेली आहे। मग आता उशीर होणार नाही, कारण बहिणींनी निवडणुकीच्या काळात, आचारसंहिताच्या काळात खूप वाट पाहिली आहे या पैशांची। तर आता उशीर होणार नाही। आता आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आज 10 जिल्ह्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहेत। 7वा हप्ता यादी फायनल। आज 1 जानेवारीला 70 लाख महिलांना पैसे वाटप सुरू झालेले आहेत। तसेच 20 लाख घरकुल मंजूर झालेली आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाची अट काय आहे, ह्यासाठी तुम्हाला 4 अटी आहेत। त्यात तुमच्या कुठल्या कुठल्या अटी आहेत हे मी या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा नाहीये, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं। त्यासाठीची पहिली अट अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव असणे अनिवार्य आहे। तर ह्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली अट अशी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी तुमचं नाव असणे गरजेचं आहे। या योजनेसाठी तुम्ही पात्र असणे गरजेचं आहे। तसेच दुसरी अट अशी आहे की तुमच्या नावाची जमीन असणे गरजेचं आहे। जर तुमच्या नावाची जमीन असेल तर त्यावरच तुम्ही घर बांधणार ना, आणि तेच घर बांधण्यासाठी तुम्हाला घरकुल मिळणार आहे। तर आता सांगते तुम्हाला तिसरी अट। तिसरी अट अशी की महिलेचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे। म्हणजे ज्या महिलेच्या नावाने घरकुल येणार आहे त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। चौथी, शेवटची आणि महत्त्वाची अट अशी आहे की ज्या महिला सर्वात आधी अर्ज करतील अशाच निवडक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। तर कारण की 20 लाखच अर्ज आहेत, 20 लाख महिलांनाच या योजनेमध्ये पात्र करता येणार आहे। त्यामुळे ज्या महिला सर्वात आधी अर्ज करतील त्यांना सर्वात आधी या योजनेसाठी पात्र करता येणार आहे। तर आता तुम्हाला आपल्या बहिणींना कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये। हे सरकार आपल्याला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे सुद्धा देणार आहे। ज्या गरीब महिलांना, ज्या गरीब बहिणींना घर नाहीये अशा बहिणींना घरकुल देखील देणार आहे। तर आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते आले मला कमेंट करून सांगा। मला आतापर्यंतचे डिसेंबर पर्यंतचे सर्व हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजे एकूण मला 9000 रुपये माझ्या खात्यात जमा झालेले आहेत। हा शेवटचा डिसेंबरचा हप्ता मला 4 दिवसापूर्वीच माझ्या खात्यात आलेला आहे। आणि आता अन्नपूर्णा गॅस योजनेचे देखील लवकरात लवकर सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तर सांगितली का नाही, एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढी मोठी माहिती मी म्हणूनच तुम्हाला सांगते। मी इकड तिकडच्या गोष्टी करत बसत नाही, महत्त्वाची विषयाला लगेचच सुरुवात करते। म्हणूनच म्हणते लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर भेटूया असाच नवीन पुढचा महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।